नाशिकमधून प्रेम विवाहानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचं चक्क पतीकडून मित्रांच्या मदतीनं अपहरण करण्यात आलं। 19 वर्षीय विवाहिता आईसोबत रस्त्याने जात असताना पतीकडून पत्नीचं अपहरण करण्यात आलं। पत्नीच्या आईला मारहाणही करण्यात आली, तर विवाहानंतर भांडण झाल्यानं पत्नी माहेरी निघून आली होती आणि त्यानंतर 19 मार्चला दुपारी सिन्नर शिर्डी रस्त्यावरील पांगरी बस स्थानकाजवळ हा सगळा प्रकार घडलेला आहे। अपहरणाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय, तर अपहरणानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवत अपहरण झालेल्या पत्नीची शिर्डी बस स्थानक परिसरातून सुटका केली, तर पतीला अटक केलेली आहे। अपहरण करणाऱ्या वैभव पवार या पतीविरोधात सिन्नरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पतीच्या फरार साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊ। किरण, धक्कादायक अशा स्वरूपाचा हा आहे। खरं तर प्रेमविवाह झालेलं हे जोडपं होतं आणि वादाच्या नंतर पत्नी माहेरी आलेली होती। आपल्या आईसोबत जात असताना पतीनं आपल्या मित्रांच्या मदतीनं तिचं अपहरण केलेलं होतं। अपहरण करून या सगळ्या दरम्यान तिला गाडीमध्ये टाकत असताना तिच्या आईनी प्रतिकार त्यावेळेला केला। मित्रांच्या साथीनं जे अपहरण केलं जात होतं त्याला विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते यशस्वी होऊ शकला नाही आणि त्यानंतर जी पत्नी होती तिला घेऊन पती पसार झालेला होता। शिर्डीमध्ये त्याला जाऊन पोलिसांनी अटक देखील केली, मात्र जे त्याचे मित्र होते, संशयित आरोपी जे आहेत ते मात्र फरार आहे। पोलिसांकडनं या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पतीला अटक केलेली आहे। अधिकचा तपास केला जातो। ही संपूर्ण जी घटना आहे ती सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे आणि अधिकचा तपास आता सिन्नर पोलिसांकडनं केला जातोय। विक्रम, धन्यवाद किरण, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू। हे दृश्य आपण पाहतो, या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो पाठीमागून कार आली, रस्त्यावरून चालणाऱ्या आई आणि लेकीच्या शेजारी ही कार थांबली। त्यानंतर त्यातील लेक म्हणजे आरोपीची पत्नी जी रागावून माहेरी निघून आली होती, तिचं अपहरण करण्यात आलं, तिला किडनॅप करण्यात आलं। यावेळी आईनं विरोध केला, तर या आईलाही काहीशी मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर हे आरोपी त्या मुलीला घेऊन निघून गेले। आता गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीलाही ताब्यात घेतलंय। उरलेल्या आरोपींचा शोध हा पोलिसांकडून घेतला जातोय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण आत्ताच्या क्षणाला पाहतोय। नाशिक मधला हा सगळा प्रकार आहे। आरोपी पती वैभव पवारला अटक करण्यात आली, तर इतरांचा शोध हा पोलिसांकडून घेतला जातो।